येथील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या नूतन एकात्मिक प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले। या सुसज्ज इमारतीमुळे आता मोर्शीकरांना विविध शासकीय कामांसाठी होणारी पायपीट थांबणार असून एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत। यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून प्रत्यक्ष पाहणी केली। कार्यक्रमास खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार अमर काळे, आमदार उमेश यावलकर, आमदार राजेश वानखडे, नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले की नागरिकांना विना विलंब आणि पारदर्शक सेवा देणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे। गतिमान शासन, पारदर्शी प्रशासन हे सूत्र घेऊन महसूल विभाग काम करीत आहे। शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यावेळी त्यांनी जिवंत सातबारा, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सुविधाही होत असलेल्या कामांचा आढावा घेतला। या इमारतीमुळे प्रशासकीय कामांना मोठी गती मिळणार असून नागरिकांचा वेळ व श्रमाची बचत होणार आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सागर ढवळे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शासन निर्णय संग्रहाचे विमोचन करण्यात आले।